किती दिवसामध्ये शिवलंय म्हणजे हिने अंदाजे? एका दिवसात, एका रात्रीत. हा, टेलरच्या डोक्यावर बसून हे रिस्क घेतलीये. ब्लाऊज म्हणजे मी जवळजवळ त्याच्याशी भांडायचं बाकी होतं टेलर. मला हवंय उद्या, कारण असं खूप हार्ड अँड फास्ट झालं ना सगळं. त्या मी तर म्हणजे टेलर तिथे तो ती मशीन घेऊन बघा, मी त्या टेबलवर भैया जल्दी करो. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, ताशांचा सॉरी पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशांचा आवाज तारारा झाला न गणपती माझा नाचत आला. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवामध्ये आणि आता माझ्यासोबत दोन गौराई आहे ज्या खूप सुंदर दिसत आहेत. आणि ऍक्च्युली तुम्ही गौराई दिसताय, मी तुम्हाला दोघींना लांबून बघत होती ना, तर असं वाटत बापरे गेटअप खूपच सुंदर झालाय. तुम्ही आहातच सुंदर. कशा आहात? पहिल्या मस्त. तू कशी आहे? मस्त. तू कशी? मस्त. मी पण मस्त आहे. आज सगळा माहोल खरंच छान प्रसन्न आहे. तुम्ही प्रसन्न दिसताय. मला सांगा, ह्या पूर्ण लुकचं क्रेडिट कोणाला जातं? तू सांग मग मला. हे तर माझंच क्रेडिट आहे सगळं. हा लुक मीच डिझाईन केलाय. ही साडी भरजरी बाय नाम म्हणून एक ब्रँड आहे, निधी सारदळ आणि माधुरी खेचे आणि अक्षया देवधर या तिघींनी बनवलेला हा ब्रँड आहे, ज्यांचा पुण्यात शॉप आहे. ती जी ज्वेलरी आहे ती मला कलाकारी म्हणून एक ब्रँड आहे, प्रियांका म्हात्रे तिने दिलेली आहे. आणि हेअर मेकअप एक संजीवनी राऊत म्हणून आहे, जी नागपूरची आहे. ती आली होती, ती हेअर मेकअप सगळं करून गेली आणि बाकी काय माझी मी. पण ऍक्च्युली खरंच हे छान वाटतंय जे तिने कॉम्बिनेशन केले. खरंच सुंदर वाटते. आणि ते लांबून एका देवीचा नाही कसं एक असतं लुक असतो तसा येतोय. तू सांग तुझ्या लुकचं क्रेडिट. माझं सगळ्यांना थोडं थोडं, पण सर्वात महत्वाचं साक्षी. ऍक्च्युली काय झालं, माझ्याकडे काही कोणीच नव्हतं की बाबा मला पण साडी वगैरे नेसायची होती. आपण सिरियल मध्ये साडीच नेसतो, सो मला काहीतरी वेगळं करायचं होतं. सो तिने मला हा लेहंगा आणि याच्यावर एक साधी सरळ मुलगी जे देते परकर पोलक आणि त्याच्यावर एक ओढणी. पण मी नाही ना ऐकले त्यावर. मग मी त्या वेळेला साक्षी प्लीज त्या ओढणीचं मी काहीतरी करू. कर कर तुला काय करायचं. त्या ओढणीचं मी हे ब्लाऊज शिवून घेतलं. येस. काय बोलले? आणि डिझाईन केलं. हे मी माझं डिझाईन केलं. हे गळ्यातले. काय म्हणतो? हो. आणि मग त्यानंतर आणि मधुरा नावाची एक खूप चांगली मेकअप आर्टिस्ट आहे, तिने माझं हेअर आणि मेकअप केलेला आहे. सो हे लुक थोडा साक्षी, थोडा मधुरा, थोडं मी असं. पण ऍक्च्युली खूपच जुगाड छानच केलंय. किती दिवसामध्ये शिवलंय म्हणजे हिने अंदाजे? एका दिवसात, एका रात्रीत. हा, टेलरच्या डोक्यावर बसून हे रिस्क घेतलीये. ब्लाऊज म्हणजे मी जवळजवळ त्याच्याशी भांडायचं बाकी होतं टेलर. मला हवंय उद्या, कारण असं खूप हार्ड अँड फास्ट झालं ना सगळं. त्या मी तर म्हणजे टेलर तिथे तो ती मशीन घेऊन बघा, मी त्या टेबलवर भैया जल्दी करो. बिचारे. म्हणजे मला खरंच लुक आवडला, पण मला वाटलं नव्हतं की हा लुक एवढा जुगाड मध्ये झाला असेल, पटापट झाला असेल आणि एवढा छान झालाय. खरंच छान झालाय. कारण मगाशी आम्ही असे इथे उभे होतो आणि तिथे बघतो ह्या एकतर ना पहिलं असं काही असलं की ओळखता येत नाहीत. हे खूप खरे, हा खूप वेगळे दिसतात आणि सगळे छान दिसतात खरं तर. त्यामुळे ही अशी दिसू शकते, हा असा दिसू शकतो. इथून सुरुवात असते. 5 मिनिट एकदम मी चष्मा नाही लावले. 5 मिनिटं मला अच्छा हे झालं. मला विचार कसला. अच्छा हे रिकॉल करते. त्या सिरियल मध्ये दिसतात ते यार, तिथे संस्कार दिसतात. तिथे काय अशा आले? नाही पण छान वाटतं. हे संस्कार प्लस मॉडर्न झाले काहीतरी. गणपती बाप्पा येत आहेत आणि आय नो कोकणातले सो तयारी जोरदार. सो सगळं चालूच असेल. पण विचार इकडे येतं, हिला विचारायचंय काय किती आठवण काढतेस कोकणाला आता? बापरे, खूप आठवण काढते. म्हणजे मला माहित नाहीये सुट्टी मिळेल की नाही, पण मिळणार सुट्टी हे सुद्धा मला माहितीये. तर मी तिला तेच म्हणालीये की तू 2 दिवस यवतमाळला जाण्यापेक्षा माझ्या बरोबर कोकणात चल. आणि मी खूपच मिस करतेय. मला जायला 1 दिवस आणि यायला 1 दिवस लागतो, कारण MP ची बॉर्डर यवतमाळ विदर्भ, त्यापेक्षा इथे जा. हा, तर कदाचित यावेळेस उलट मजा करून येस, नक्कीच. आणि गणपती बाप्पाच्या खूप आठवणी आहेत. आमच्याकडे हरताळका असतात आदल्या दिवशी, त्याचा उपवास असतो. आणि गणपती म्हणलं की पहिलं जे काही डोळ्यासमोर येईल ते मोदक, ते खायचे असतात. मी असं ऐकलं चुकून की तुला मोदक छान बनवता येतात. हो, खूपच सुंदर बनवते ती मोदक. म्हणजे मी खाल्ले म्हणून ट्राय अँड टेस्टेड आहे, त्यामुळे त्यामुळे कमाल. पण ती एकंदरीत ती सुगरण आहे. ती स्वयंपाक कमाल बनवते. म्हणजे तिच्या हातचं मी आणि आमचे टेस्ट बर्ड्स पण सेम आहेत. काय होतं, व्हेज आणि नॉनव्हेज वाल्यांचे टेस्ट बर्ड्स वेगळे असतात. ते नॉनव्हेज पण आमचे सेम आहेत. मी व्हेज आहे, ती नॉनव्हेज आहे. पण ती जे काही बनवते
हे मिसमॅच जोडी असते ना, ही अशी जोडी आहे मग. मॅच तरीही मॅच. म्हणजे मी तुला सांगते, आमचं नाव सेम असलं तरी आमच्यात खूपच जमीन आसमानचा फरक. मला आजारी असले की साक्षी डबान तिन्ही मी आजारी असता, मला थ्रोट इन्फेक्शन झालं होतं तेव्हा तिन्ही, आणि 3 दिवस तिचा डब्बा वेगळा, तिचा डाएटचा आणि तिचा सगळं डब्बा वेगळा करून खिचडी दही भात असं सगळं ती माझ्यासाठी सकाळी म्हणजे 6:30च्या कॉल टाइमला 8:30च्या कॉल टाइमला बनवून आणायची. प्रेम प्रेम ते खूप. आपण असं जरा पुढे येऊया का, नाहीतर हे मला भीती वाटते. जाऊन आपण पाहिजे आपण जवळ इथेच इट्स ओके, इट्स ओके. आपण पटकन एक रॅपिड फायर खेळूया, कारण आपल्याकडे आज वेळ पण कमी आहे आणि खूप लोकांशी गप्पा मारायच्या आहेत. तुम्हाला पहिलं आहे उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे मोदक. तळलेले मोदक. मॅच मी बोलली ना, लोकनृत्य की डीजे? डीजे. लोकनृत्य. रात्री जाऊन झिम्मा वगैरे खेळून यायचं ते. तयार डेकोरेशन की टाकाऊ पासून टिकाऊ? टाकाऊ पासून टिकाऊ. तयार डेकोरेशन. म्हणून मिसमॅच असं लिहिलं तुम्हाला. बोल काहीतरी मॅच होऊ दे आपलं. खरं तेच ना, मला खूप जीवावर येतं. टाकाऊ बिकाऊ कुठे, डायरेक्ट आणायचं. वा मस्त. गाव की शहर? गाव, पण आता पर्याय नाही त्यामुळे शहर. पर्याय नाही म्हणण्यापेक्षा शहराने सुद्धा आपलंसं केलं. कामासाठी येस शहर. येस. कामासाठी. भजन की गणपतीची गाणी? गणपतीची गाणी. गणपतीची गाणी. आता मॅच आहे. चला, फेवरेट गणपतीचं गाणं? पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, ताशांचा सॉरी पुष्पारांच्या घातल्यात माळा, ताशांचा आवाज तारारा झाला ना गणपती माझा नाचत आला. तुम्ही ज्या प्रकारे गायलाय खरंच गणपती नाचत जेवढ्या एनर्जीने. बापरे, इथे खूप जोरात चालू आहे, जल्लोषच सुरू आहे. या जल्लोषामध्ये आपण आता इथे संपवूया, नाहीतर आपलं सुरूच राहील. आपण खूप छान गप्पा मारू शकतो. थँक्यू सो मच. गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुम्हाला असेच गोड गोड मोदक देऊ दे. थँक्यू. आणि तू गोड दिसते. आणि तू खरंच गोड दिसतेस आणि आम्हाला मज्जा आली. थँक्यू.